दत्त जयंतीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सकाळ सकाळी आज कामाला लवकरच लागलेले, कारण की पूजा मांडायची होती. आज गुरुवार, मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आणि त्यात दत्त जयंती असं काही होतं. त्यामुळं ह्या दोघींना इथं खेळण्यात बिझी केलं. एकीला खेळण्यात बिझी आणि एक खाण्यात बिझी होती. म्हणलं चला लागूया कामाला. तोपर्यंत लाडूचं दूध पण घेऊन आलेल्या काकू. मग काय दूध तापवायला ठेवलं आणि घेतलं घरातलं आवरायला. तो सगळा पसारा बघून तर चक्करच येत होती. तरी पण काय करणार, आता आवराय तर लागणार. मग घेतलं पटकन आवरून. पण ते आवरूस्तोपर्यंत तिकडं दूध पण तापलेलं होतं. दूध ठेवलं साईडला आणि मग किचन आवरायला घेतलं. कारण की जोपर्यंत किचन आणि घर आवरत नाही ना, तोपर्यंत कामाचा एवढा कंटाळा येतो की बापरे, असं वाटतं कामच नको करायला. मग इथं पटकन किचन आवरून घेतलं, घरातलं आवरून घेतलं आणि चाललो आम्ही कढीपत्ता द्यायला. कारण की गावाला गेलेली, त्यामुळं गावावरून आहे ना कढीपत्ता येताना आणलेला. आणि कढीपत्ता द्यायला गेली तरी हिला वाटलं खाऊ आणलाय म्हणून ही खाऊ घ्यायला आली. म्हणलं खाऊ नाही आहे. आणि या मॅडम तर आमच्या चक्क चक्क कढीपत्ताच खायला लागल्या बघा. तोंडातच घालते डायरेक्ट. काय पण असो बरं का, काय पण द्या तिच्या हातात, पहिला तोंडात घालणार. मग काय गेलो आतमध्ये घरात. तिथं बुवाची गडबड चाललेली पूजेची. हो, पूजेचीच तयारी चालली आहे त्यांची. मग कढीपत्ता दिला त्यांना, कारण की त्या वर्किंग वुमन असल्यामुळं ना त्यांची सकाळची खूप गडबड असते. आणि त्यात आता गुरुवार चालू आहेत त्यामुळं तर डबल गडबड. मग त्यांची इथं हांडा वगैरे म्हणजे कळशी देवाचे वगैरे घासायची चालू होती, पूजा मांडायची तयारी. म्हटलं चला आपण नको त्यांना त्रास द्यायला म्हणून बाहेर आलो. तरी झुमरी ना आमच्याबरोबर खेळत बसली. मग तिच्याबरोबर थोडा वेळ आम्ही पण खेळत बसलो, कारण की पोरींना तेवढीच मज्जा येते ते खेळायला. खेळतच होती तोपर्यंत या मॅडमांचा दुसराच उद्योग काहीतरी चालू झाला. तिची चप्पल सोडते आणि मोठ्या माणसांची चप्पल घालते आणि फिरत बसती. आणि कुठंतरी ना अडकते आणि पडते बरं का. आणि नंतर रडत येते लागलं म्हणून. मग काय तिला खेळायला सोडली तिथंच. आणि मग इथं रस्त्याच्या पलीकडे एक घर आहे. त्यांनी ना इथं काय म्हणतात त्याला, विड्याची पानं म्हणतात, खाऊची पानं बरं का. मग ते खाऊची पानं घ्यायला आलेली, कारण की पूजा मांडायला 5 झाडांची पानं लागतात. त्यासाठीच मी तर खाऊची पानं 2-4 घेतली आणि आली. त्यांनी पण खूप छान छान झाडं लावले ते अंगणात. मग काय इथं चेंबर आहे पुढं, तिथं ताजं पाणी येतं, रोज पाणी येतं. मग पूजेसाठी बुवानं ते भरलं. त्या गेल्या घरी, मी पण घरी आले. तोपर्यंत आमच्या मॅडम उठलेल्याच होत्या. मग काय तिला घेऊनच घेतली पूजा करायला. उशीर झालेला ऑलरेडी. म्हटलं चला आता पूजा पहिला मांडून घेऊ. तोपर्यंत काय पूजा मांडायला घेतली तोपर्यंत या मॅडमांना रडायला आलं. म्हणजे झोप आलेली मॅडमांना, म्हणून पूजा अर्धवट तशीच सोडली. आणि ह्या मॅडमांना पहिला झोपवायला घेतली. ह्या मॅडमांना झोपवलं. तोपर्यंत बुवानं आहे ना माझ्यासाठी फुलं पाठवलेली, त्यांनी काल आणलेली. कारण की काल खडूसला सुट्टी असल्यामुळं ना त्यांनी फळं आणि फुलं आणायचेच विसरले. म्हणजे त्यांनी आणले नाहीत, म्हणून बुवा म्हणली फुलं तरी देते मी तुला. मग फुलं दिली त्यांनी. मग छान अशी पूजा मांडली. पूजा करून आरती बिरती करून मग आम्ही दुपारच्या वेळेस ना अशी काय आमची लुडबुड चालू असते बघा. लुडबुड म्हणजे काय, दुपारचा आराम करायसाठी या दोघींना घेते. कारण की या दोघीसुद्धा लवकर उठतात. सकाळी जणू काय यांना कामं उरकायचे आणि स्वयंपाक करायचा असल्यागत नाही, ह्या 6:30-7लाच उठून बसतात. त्यानंतर झोपतच नाही. म्हणून दुपारचं झोपवावं म्हणून यांना मी घेते. मी पण आराम करीन, यांना पण. तर ह्या काय मॅडम आराम करतच नाहीत. मलाच घेतात गोळात आणि माझ्याबरोबर टाइमपास करत बसतात आणि खेळत बसतात. बघा यांची भांडणं कशी चालू आहे ती. आणि लाडू तर एवढी आगाव झाली ना, म्हणजे मोठी दिदू झाली म्हणून मोठ्या दिदूचा रुबाब, दादागिरी, सगळं काही सियावर आता चाललेलं असतं तिचं. सगळे म्हणतात की तुला 2 पोरी झाल्या. मला आनंद आहे 2 पोरी आहेत. आणि या मॅडमांचं काय चालू होतं बघा. म्हणजे मी जशी सियाला लाड करते, झोपवती ना, तसंच हिचं काय असतं की मी पण माझ्या बाळाला लाड करावं, तिला झोपवावं. म्हणून ना तिच्या बाळाला असं लाड करून ती झोपवत होती. मग काय घेतली झोप एक. आणि मग संध्याकाळी आवरावर झाली सुरू. आज काय दूध नव्हतं, थोडंसंच दूध होतं, त्यात चहा केला दोघींसाठी. आणि मग काय घेतला नाश्ता करून संध्याकाळचा. दोघींनी नाश्ता केला. त्यानंतर दत्त जयंतीनिमित्त खाली जायचं होतं म्हणून संध्याकाळची पूजा आरती करून घेतली. पुस्तक वाचायला घेतलं. आणि मॅडम रडायला लागल्या म्हणून हिला मांडीवर घेतलं आणि तिला खेळण्यात बिझी करून वाचायला लागली. तिला एक बिझी केलं म्हणून ह्या मॅडम एक आल्या वाचायला पुस्तक. म्हणे मी पण तुला वाचू लागते, म्हणून ही पण वाचायला लागली बरं का.
पण असा आनंद आणि लाडूला ना देवपूजेची खूप आवड आहे बरं का. म्हणजे आम्ही जरी सकाळची किंवा संध्याकाळची देवपूजा मी जरी विसरली असली ना तरी ती मला आठवण करून देते की आपल्याला देवपूजा करायची. तिला देव बाप्पा म्हणा येत नाही त्यामुळे ती देपा म्हणते. देपा देपा करते बरं का ती. आनंद वाटतो की आपली पोरं ना आपल्याला बघून काहीतरी शिकतायत, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून आपल्या नंतरची पिढी आपलं बघून काहीतरी म्हणजे शिकतीये, पुढं आपलीच संस्कृती जपणार आहे याचा काहीतरी आपल्याला म्हणजे आनंदच आहे तसा. मग हिला बघून मला असंच वाटतं. लाडूला ना देवपूजेचं हे खूप आवड आहे. म्हणजे ती फक्त आता 2 वर्षाचीच आहे तरी पण एवढं तिला कळतं ना बापरे बोलाय नको. ना तुझ्या बरं 5 वर्षाचं माइंड आहे ना तिला 2 वर्षातच आलंय एवढं तिला कळतं. म्हणजे चांगलं काय वाईट काय सगळं कळतं बरं का. आणि इथं बघा एक कमी होती म्हणून दुसरी पण तिला मदत करायला गेली वाचायला. मनाला बरं वाटतं असं काही जेव्हा आपली पोरं करतात असमंजसपणे. म्हणजे तिला आम्ही काहीही शिकवलं नाही आहे देवबाप्पा कसा करायचा काय करायचं, पण ती स्वतःहून शिकली की देवबाप्पाच्या समोर गेलं की हात नतमस्तक कसं व्हायचं काय करायचं ते. त्यानंतर इथं आम्हाला दत्त जयंतीनिमित्तानं मंदिरात जायचं होतं म्हणून छान छान आम्ही गोड तयार झालो आणि इथं काय तिची नाटकी चालू होती. त्यानंतर सियाला तयार करणार तोपर्यंत श्रुती दिदीनं इथं प्रसाद घेऊन आलेली. तुम्हीच बघा न सांगता तिनं कसं म्हणजे पहिला पाया पडली आणि त्यानंतर मग खायला घेतलं तिनं. मग काय मला पण श्रुती दिदीनं इथं प्रसाद दिला आणि तिचा असा हट्ट होता की मी सियाला पण थोडासा प्रसाद चारते. म्हणलं चार. म्हणून मग तिने इथं सियाला थोडासा प्रसाद चारला म्हणजे फक्त चाटवला. आणि आमचा बोका बघा प्रसाद एवढा आवडला की तिच्या ताटातला सगळा प्रसाद हिनं संपवला. एवढ्या आवडीनं म्हणजे ती खाती. तसं गोड जास्त आवडत नाही तिला, पण जो प्रसाद आणलेला ना तिनं शिरा आणलेला तसा तो जराशी कमी गोड होता त्यामुळे तो तिनं खाल्ला. सगळा संपूनच पाठवला. त्यानंतर आम्ही सियाला पण असं गोड असं तयार केलं आणि एवढी छान स्माईल दिली. तिला तयार करून मग मी पण तयार झाले. थंडी खूप आहे त्यामुळं मी पण स्वेटर वगैरे घालून जर्किन वगैरे घालून खडूस पण तयार झाले. मग काय आवरून सगळे निघालो खाली. खाली येऊन पोचल्यावर इथं खडूस चप्पल काढत होते सियाची. त्यानंतर आम्ही बुवा बाई हे बाबा शेजारीच राहतात आमच्या. मग सगळे येऊन इथं लाईनीला उभा राहिलो. लाईन खूप मोठी होती बापरे. मला 1-1.5 तास काही नंबर येत नाही. म्हणलं चला एक व्हिडिओ क्लिप तरी घेऊ तोपर्यंत या दोघींबरं. आणि आमच्या छोट्या मॅडमांचं असं असतं की 1-2 मिनटं विचार करते कॅमेऱ्याकडं बघून आणि नंतर तिच्या मनात काय येतं काय माहिती कॅमेऱ्यातच बघत नाही. लाईनीला उभं होतोच तोपर्यंत नाही भजन आहे का स्वामींची आरती माहीत नाही. आता तुम्ही आहेच ऐका. इतकं मन प्रसन्न करणार होतं म्हणून मी पूर्ण गाण्याचा ना क्लिपच घेतला. देवा दिगंबरा हे आसरा जीवाला दत्ता तुझा आधार यावनाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गाणं ऐकून ना एकदम मन प्रसन्न झालं. बाईंना तर खूप आवडलं. त्यांनी पण माझ्याकडनं ही क्लिप मागितली. मग काय आलो लगेच पुढं. जास्त काय आम्हाला वेळ लागला नाही. मग घेतलं इथं दर्शन. पहिला तर मी आणि सियानं घेतलं दर्शन आणि सियानं पण हात टेकवले बरं का. तिनं हात टेकवून दर्शन घेतलं. हे बघा छान असा जन्मोत्सव इथं सोहळा साजरा केलेला पाळणा वगैरे लावून खूप छान. त्यानंतर मग लाडूनं आणि खडूसनं पण इथं दर्शन घेतलं.
देवाच्या दारात गेलं ना एक वेगळीच म्हणजे प्रसन्नता, असं शांती मनाला भेटते. मग तिथं म्हणजे जन्मोत्सवच्या इथलं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिरात आलो, मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग इथं प्रसाद घ्यायला आलो. म्हणजे सुंठ आणि ड्रायफ्रूटची ती पावडर होती, त्याचा प्रसाद होता. तो लाडूने एन्जॉय केला. मग महाप्रसाद घ्यायला आलो इथं. महाप्रसादाला काय डाळ भात आणि शिराच होता, पण इतका चवीला होता ना. काही पण म्हणा, देवाच्या दारातलं जे प्रसाद असतो त्याला चव वेगळीच असते. आणि आमच्या मॅडम तर एकट्याच म्हणजे त्यांच्या हातानंच इथं प्रसाद घेत होत्या. मग काय प्रसाद केला आणि निघालो घरी. आणि या मॅडम तर झोपवीच गेल्या डायरेक्ट. त्यानंतर मग जाताना बुवा म्हणली, तुझा हात अवघडल, दे इकडं बाळाला, मी घेते. मग त्यांनी घेतलं. रस्त्याला येता जाता सगळे म्हणत होते, बाळ कुणाचं आहे, बाळ कुणाचं आहे. सगळ्यांना असं वाटायचं की त्यांचंच बाळ आहे. मग पुढं थोडंसं आलोच होतं, तोपर्यंत एका ओळखीच्या काकांची गाडी भेटली. मग काय त्यांनी बसवलं आम्हाला गाडीत आणि पोचवलं घरी. मला एवढं चालणं तरी वाचलं बाबा, आमचं खाल्लेलं जिरणार तरी नाही राहिलं असंच. मग काय त्यांच्या गाडीत आलो तोपर्यंत मॅडम पण आमच्या उठलेल्याच होत्या, भूक लागलेली त्यांना. घरी येऊन तिला पहिला खिमटी करायला घेतली. खिमटी करून मग त्या दोघांना ना मी कामाला लावलेलं भाजी निवडायला, आणि हिला खिमटी चारायला घेतली. खिमटी चारून मॅडम लागल्या खेळायला. मग आम्ही पण भाजी निवडायला घेतली, खडूसला मदत कराय. ही इकडं लसूण सोलत होती, खडूस पण लसूण सोलत होते, आणि मी भाजी निवडायला घेतलेली. काय नाही, सकाळची तयारी चालू आहे. सकाळी गडबड नको, लवकर जायचं असतं यांना म्हणून, बाकी काय नाही. त्यांना गरज आहे म्हणून मदतीला बसतात इथं बरं का. आणि या मॅडम बघा, 11 वाजले दोघी तरी झोपायला तयार नाहीत. आणि असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब.